अक्कलकोट राजेसाहेब यांचे मानकरी विश्वासराव उर्फ आप्पासाहेब हे रहमतपूर, जिल्हा साताऱ्याचे राहणारे असून नोकरीनिमित्त अक्कलकोटास राहत होते. त्यांची कन्या जमनाबाई अप्रतिम लावण्यवती होती. आपले योग्यतेप्रमाणे व मुलीचे रूपाप्रमाणे तिला वर कसा मिळतो याची आप्पासाहेबांचे मनास काळजी लागली होती. एके दिवशी श्रीस्वामी समर्थांकडे जाऊन चरणी मस्तक ठेवून आप्पासाहेबांनी महाराजांस विनंती केली, मुलीस चांगले स्थळ मिळण्याची महाराजांनी कृपा करावी. यावर महाराज म्हणाले, काळजी का करतोस? आम्ही तिला बडोद्याचा खंडराव नेमला आहे. आप्पासाहेब यांचा आज्ञेचा अर्थ कळेना, पण महाराजांवर विश्वास ठेवून ते स्वस्थ राहिले. थोड्याच दिवसात बडोदे संस्थानचे एक प्रतिनिधिमंडळ कन्या पाहण्यासाठी अक्कलकोटास आले व त्यांनी बडोद्याचे महाराज श्रीमंत खंडराव गायकवाड यांचेसाठी कन्या पसंत केली. आप्पासाहेब माने साधारण मानकरी असून बडोद्याचे खंडराव महाराजांचे बरोबर कन्येचे मोठ्या थाटात लग्न झाले. जमनाबाई बडोद्याच्या महाराणी झाल्या. समर्थांच्या आशीर्वादाने आपली कन्या महाराणी झाली म्हणून त्यांना परमानंद झाला. तेव्हापासून अप्पासाहेब व श्रीमंत जमनाबाई महाराणीसाहेब महाराजांचे निस्सीम भक्त बनले. श्रीमंत जमनाबाई महाराणीसाहेब यांनी आपल्या ताराराजे या कन्येचे नावाने बडोद्यास तारकेश्वर या नावाचे एक शिवालय बांधलेले आहे. त्या शिवालयाच्या प्रवेशद्वाराचे मंदिरावर दर्शनी अशा दोन्ही बाजूंस श्रीस्वामी समर्थांच्या संगमरवरी 2 मूर्ती ठेविलेल्या होत्या. त्या शिवालयात एक गृहस्थ दर्शनास जात असता त्यांनी या मूर्तीतून मी येथे आहे असा 2 वेळा आवाज ऐकला होता. त्या गृहस्थाने या मूर्तीबद्दल माहिती श्री. कडुसकर यांना दिली. बडोद्याचे महाराज श्रीमंत फत्तेसिंहराव गायकवाड यांच्या ताब्यात हे तारकेश्वर मंदिर असल्याने मंदिरासाठी मूर्ती देण्याबद्दल श्रीमंतांना विनंती करण्यात आली. श्रीमंतांनी कृपावंत होऊन सन 1960 साली ती मूर्ती दिली. ही मूर्ती संगमरवरी दगडाची लहान असून फारच सुंदर आहे. नंतर ब्रह्मनिष्ठ परमपूज्य श्रीरंग अवधूत महाराज नारेश्वर यांच्या शुभहस्ते मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी सह पौर्णिमा गुरुवार श्रीदत्तजयंतीच्या दिवशी तारीख 1/12/1960 रोजी या मूर्तीची स्थापना व पादुकांचा जीर्णोद्धार करण्यात आला. सन 1965 साली बडोद्यातील म्युनिसिपालिटीने एक सभामंडप बांधून दिला असून आजूबाजूची विशाल जागा मंदिरासाठी दिली आहे. ब्रह्मनिष्ठ परमपूज्य श्रीरंग अवधूत महाराज यांचे सूचनेबरहुकूम मंदिराचे विश्वस्त ट्रस्ट करण्यात आले आहे व मंदिराचा सर्व व्यवहार विश्वस्तामार्फत चालत आहे. पुढील भागात